समोर घुसताना मोटरसायकल येत होती, मी त्यांना आवाज दिला, म्हणलं थांबा. त्यांनी लगेच गाडी थांबवली, मी गाडीच्या बाजूला झाली, त्यांच्यात पुढल्या टायर खाली बसला आणि त्यांच्या खोपडीत बसला. हालचाल नका करू, बाहेर निघलो कळत केवढा आहे. हे का गाडी कोणाची आहे? लांब लांब पळून राहिलं. नाव काय ना तुम्हाला म्हणे खाली नट आहे, पण माझं खाली पुढं खाली शांत सर. मॅडम इथून तो एकदम एक्झॅक्ट दिसतोय बघ सर. काय तुम्ही उठा, 2 मिनिटं इथं याच पट्ट्यामध्ये येतो. पकड आहे का? हा स्क्रू उडून घेतला आता ते मोकळं झालं, हे पुढे निघून गेलं. ते पुढे पुढची खालची नट काढावं लागणार. इकडे इकडे माझ्या ऍडजस्टेबल आहे ऐका ना गांडो खूप पुढं डायरेक्ट पुढे खाली स्क्रू आहे ना, तो युनिक वाण्याची खोपडीत जाईन, त्याला 2-2.5 हजाराला. 100 रुपये अरे फुल टाईट आहे, नाही निघू राहिले. स्क्रू ड्रायव्हर फिरतो, बसवली ती गाडी ह्याच्यात घ्या ना शेड मध्ये. तेव्हा हात नका लावू. निघला तो वापरायला घेऊन माझ्या का कोणी मोबाईल दिला? तुझा आहे ना? बॅटरी कवर ना. तो कितीचा पण 8चा आहे का 10चा आहे रे? 8चा. आपल्या रिक्षात असतो. नका नका थांबा खोला की. हे आहे का? इथे काय प्रॉब्लेम नाही, हात लावून इथे प्रॉब्लेम नाही. इथे नाही खोलला ना तो? नाही, तो लय पॅक आहे ना. तो खोलला का? हात काढा. तो ऍडजस्टेबल आहे, काच खाली वर करायची. अरे नाही, तो डायरेक्ट ह्या निघाला ना, ही कोपडी मोकळी होती डायरेक्ट. त्याला खटका राहते, इकडून थोडं पाकवून तिकडून थोडं डायरेक्ट हात लावू शकत. हात नका लावू. स्क्रू ड्रायव्हर न टाकला सचिन. तिकडे आला, तिकडे आला. जाऊन देऊ टाकायचं. मागे नका जाऊन देऊ सर. तोंड काढायला मोठा स्कूटर तोंड काढायला. मॅडम बॅटरी द्या माहिती तुम्ही. नाही माझ्याकडे बरोबर आहे. आत नाही जायचं बरं का, टाकीत जाऊन द्यायचं नाही.
थांबा तुम्ही त्यांचे मन विचलित नका होऊन देऊ. थांब, सोडू नका तुम्ही. यहाँ पर आप देख सकते हैं कि नितिन बोराड़े इनकी ये 2 व्हीलर है और थोड़ी देर पहले उन्होंने कॉल किया था हमें कि उनके गाड़ी है या आप देख सकते हैं कि सामने वाला जो हेड है उस पर उन्होंने कहा था कि एक सांप अंदर गए हैं। और आप देख सकते हैं कभी कभी ऐसे हादसे होते हैं कि हम कल्पना भी नहीं कर सकते। गाड़ी की जो हेडलैम्प है उसके अंदर ये सांप घुसा हुआ था। आप देख सकते हैं ये इंडियन स्पेक्ट्रल कोबरा है, ये छोटा बच्चा है कोबरा का, लेकिन ये जहरीला सांप है। और कभी कभी अगर चालू गाड़ी में इस प्रकार के अगर सांप निकलते हैं या ज़मीन से होकर अगर गाड़ी में अंदर जाते हैं तो यहाँ पे बहुत सारी दिक्कत हो सकती है। थोड़ा हँडल सरळ करू. अरे थांबा, हो सर, थोडा हँडल सरळ करू. थांबा आता तोंड. हो इकडे येतोय तो. नाही त्याने ना क्लिप जवळ तोंड. हा आता ओढा. नाही नाही थांबा ना, ओढू नका बरं. पण थांबा सचिन थांबा. डोळ्याजवळ तोंड अटकले तिथं. इकडे दे मला. धरतो बा. मला दे मला. हा सर वडा तुम्ही आता. तुम्ही घे की तिकडं. हा वडा सर. सर ओढा वडा सचिन. बाईट करतो तू बाईट. हां सर ओढा सर हळूच आता. ओके सर का सचिन खाली घे. ते स्क्रू ड्रायव्हर धरा, पुढे धरू नका त्याला. त्याला धुवून काढू चांगला. हो तोंडामध्ये घातला होता. सॅनिटायझर लावा. सीट खाली जाईल सचिन, खाली घ्या त्याला. गाडीचा नंबर घ्या. खोपड़ी फोड़ली का. आप देख सकते हैं कि गाड़ी के हेडलाइट के पास ये जो इंडियन स्पेक्ट्रल कोबरा है ये जहरीला सांप है, नॉन पॉइजनस स्नेक नहीं है, हाईली पॉइजनस है। उसका जो वेनम है ये निर्रोक्सिक है, अगर गलती से भी बाइट होता है तो पैरालाइज हो सकता है पेशेंट, कोई भी हो, जानवर हो या इंसान हो, वो पैरालाइज हो सकता है। इसलिए इस प्रकार के अगर पॉइजनस स्नेक है तो वीडियो देखकर कोई भी सांप पकड़ने की चेष्टा ना करे। इसे हम यहाँ से सेफली रिसीव करेंगे और उसके बाद उसके नेचुरल हैबिटेट में रिलीज़ कर देंगे। लेकिन आप देख सकते हैं कि ये जो छोटा जो कोबरा है ये हमारे लिए थोड़ा सा ज़्यादा फैटल हो सकता है, क्योंकि उनका वेनम कॉन्सेंट्रेशन थोड़ा सा हाई होता है। जो बड़े कोबरा होते हैं वो पार्शियल बाइट करते हैं, लेकिन इनका जो बाइट होता है छोटा कोबरा का वो इंटेंशनल बाइट होता है। और इंटेंशनल बाइट अगर कोबरा देता है तो हमारे लिए वो ज़्यादा खतरनाक साबित हो सकता है। हम यहाँ से उसे सेफली रिसीव करेंगे। और फिर एक बार कह दूँ, गाड़ी 2 व्हीलर हो या 4 व्हीलर हो, कभी कभी ऐसे हादसे होते हैं कि अगर कोई गाड़ी पर बैठा हुआ और इस प्रकार अगर हेडलैम्प के पास अगर सांप अगर अंदर जाता है तो शायद ड्राइवर के लिए भी खतरनाक साबित हो सकता है। अगर हाईवे पर गाड़ी कोई चला रहा हो और इस प्रकार का सांप हमें नज़र आता है तो शायद बहुत बड़ा हादसा हो सकता है। तो हम यहाँ से उसे सेफली रिसीव करेंगे और उसके बाद उसके नेचुरल हैबिटेट में रिलीज़ कर देंगे। जहाँ पर हम एक किट का इस्तेमाल करेंगे और किट का इस्तेमाल करके यहाँ से सेफली उसे रेस्क्यू करेंगे। लेकिन फिर एक बात मैं बता दूँ, वीडियो देखकर कोई भी सांप पकड़ने की चेष्टा ना करे। ये जो किट है उसे इनसिक्योर फील ना हो, इसलिए इस किट का इस्तेमाल करेंगे ताकि उसे लगे कि ये छुपने की जगह है। और ब्यूरो समझ कर ये अंदर चला जाने के बाद उसे हम यहाँ से सेफली रेस्क्यू करेंगे। मी नितीन बाळासाहेब बोराडे, सायकिंडी। आम्ही RS कॉर्नर येथे मी गाडीवर येत होतो। आमच्या पुढे एक पिंटू वांडोळे म्हणून आमचे बंधू, त्यांची रिक्षा होती। त्यांनी मला आवाज दिल्यानंतर मी पुढे आलो। त्याच्यानंतर रिक्षाच्या समोर साप मला दिसला। त्यानंतर तो माझ्या टायरमधून आतमध्ये खोपडीमध्ये घुसला।
त्याच्यानंतर आम्ही BD सरांना फोन केला, त्यांनी येऊन त्यांना रिक्स भरून त्याला ते बाहेर काढलेलं आहे. त्याबद्दल धन्यवाद. थैंक यू. नितिन बोराड़े साइकिंडी, इनके 2 व्हीलर में जो हमें नाग में रहा था इस नाग को हम यहाँ नेचुरल हैबिटेट में रिलीज कर देंगे.